So first calculate the length from the arrow direction. This is front view. हा साइड व्ह्यू साठी असणार आहे. इकडून फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे. हा साइड व्ह्यू आहे आणि टॉप व्ह्यू. ओके. सो फर्स्ट कॅल्क्युलेट द लेंथ. तर लेंथ किती असणार आहे टोटल याची बघा. किती आहे लेंथ? 143. हा 143. हा कशी कॅल्क्युलेट केली ती सांगायची. फर्स्ट 16 mm 16 कुठून? हा 16 mm सगळ्यांना समजायला plus पाहिजे. 16 mm. 76. हा आता ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पॉइंट पर्यंत म्हणजे सिलेंड्रिकल व्हर्टिकल पोर्शन जो आहे त्या सेंटर पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती दिले? 76 प्लस 76 प्लस 36. 36. करेक्ट. 36 या सेंटर पासून जे हॉरिझॉन्टल या ठिकाणी सिलेंड्रिकल या ठिकाणी प्लेट आहेत दोन, बॅक एंडला दोन प्लेट आहेत, तर त्याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स 36 दिलेलं आहे. तिथून पुढे आणि परत ऑब्जेक्ट आहे हे सेंटर पर्यंत डिस्टन्स आहे. इथून राहिलेले आउटर सर्कलचा डायमीटर किंवा त्याची रेडियस घ्यायची पहिल्यांदा. रेडियस किती असणार आहे त्याची? 15. हा प्लस 15. ऍडिशन करेक्ट केलं ना? मी परत ऍडिशन करत नाही, डायरेक्ट 143 या ठिकाणी लिहितो. तुम्ही जर चुकलेला असाल तर ते पण चुकणार आहे. ठीक आहे. 16, 76, 36, 15. बरोबर 143. ओके. टोटल 143. ही काय झाली? लेंथ झाली. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. फ्रंट व्ह्यूला दुसरा पॅरामीटर काय लागणार आहे? हाईट लागणार आहे. टोटल हाईट किती आहे ऑब्जेक्टची? 50. हा लार्जेस्ट हाईट काय याच्यामध्ये? व्हर्टिकल सिलेंडर मध्ये 50 mm. टोटल हाईट डायरेक्ट लिहिता. इथे काय ऍडिशन वगैरे काय नाहीये. आणि राहिली काय आता? विड्थ. साइड व्ह्यू मध्ये विड्थ सांगा किती असणार आहे? 48. बघा एक काय तर फायनल करा. 48. आता याच्या हा 48 का? कारण की सगळ्यात 48 इज करेक्ट आन्सर. आता 48 का? कारण की सगळ्यात याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी पार्ट आपण डिवाइड करूया. तर हा याच्यामध्ये या ठिकाणी हॉरिझॉन्टल एक प्लेट आहे, ही प्लेट आहे दोन्ही साईडला. या ठिकाणी काय आहे? सी कर्व टाइप या ठिकाणी काय आहे? तर हे एक पार्ट आहे असं कन्सिडर केला. हा सेकंड पार्ट, हा फर्स्ट पार्ट, सिलेंड्रिकल हा थर्ड पार्ट, फोर्थ रिब आहे, फिफ्थ ला बॅक एंड प्लेट आहे, तशीच त्याला पॅरलल आणि प्लेट आहे त्या स्लॉटला लागून. ही 6 म्हणजे टोटल किती पार्ट आहे त्याच्यामध्ये? 6 पार्ट आहेत. याच्यात सगळ्यात मोठा पार्ट विड्थला कुठला आहे चेक करायचा. हा आहे का? 36 नाहीये. त्याच्यापेक्षा मोठा कुठला आहे? प्लेट आहे का? नाहीये. त्याच्यात सगळ्यात मोठा कुठला आहे? तर व्हर्टिकल सिलेंडर हॅव्हिंग डायमीटर 48. सो विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट 48. ओके. 48 मध्ये एवढ्याच सगळा तो ऑब्जेक्ट 48 डायमीटर मध्ये असणार आहे. बॅक एंडला सुद्धा ते ज्या प्लेट दिलेल्या आहेत त्याची थिकनेस किती mm आहे? 2 प्लेट आहेत. एकाच साईडला थिकनेस दिली 10 mm. तशी अनेक इथं प्लेट आहे त्याची देखील थिकनेस किती आहे? 10 mm असणार आहे. त्या दोन्ही प्लेट मधला गॅप किती दिलाय? 6 mm. म्हणजे इथं जो स्लॉट आहे हा 6 mm चा स्लॉट आहे. तो टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे, फ्रंट व्ह्यू मधून नाही दिसणार. ओके. तर हे झाली लेंथ, हाईट, विड्थ झाली. या ठिकाणी आपण तिन्ही पॅरामीटर कॅल्क्युलेट केले आहेत. सो फर्स्ट वी गो थ्रू द विजिबल पार्ट. आता याच्यामध्ये विजिबल पार्ट काय काय असणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये? सो सी द वन बाय वन. सो इन फ्रंट व्ह्यू वी कॅन सी द दिस पोर्शन ऑफ पार्ट नंबर 2. त्याचबरोबर हा प्लेटचा देखील पोर्शन आपण काय करणार आहे? दिसणार आहे. ओके. हा टोटल पोर्शन वरचा पोर्शन आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोअरचा पोर्शन देखील दिसणार आहे. रिबच्या लोअरचा आणि अप्परचा. ओके. आणि आता त्याचबरोबर काय दिसणार आहे? सिलेंड्रिकलचा हा पोर्शन हा दिसणार आहे. तर तो सगळा मी काय हायलाइट करत नाही, तर तो हा पोर्शन पर्यंत दिसणार आहे, विजिबल असणार आहे. तसंच लोअरचा देखील हा पोर्शन विजिबल असणार. असा पार्ट हा विजिबल असणार आहे. नेक्स्ट ट्रायंग्युलर पार्ट कशाचा? रिबचा. त्याचा हा पोर्शन विजिबल असणार आहे. हे तुम्ही इमॅजिन करायचं आहे. इथं तुम्हाला मी फक्त दाखवतो. एक्झाम मध्ये हे असं काय हायलाइटर वगैरे काय नसणार आहे. आणि फायनली बॅक एंड प्लेटला या ठिकाणी हा पोर्शन विजिबल असणार. ओके. दिस पोर्शन इट इज विजिबल इन फ्रंट व्ह्यू. एवढा पोर्शन काय असणार आहे? फ्रंट व्ह्यूचा विजिबल असणार आहे. तर वन बाय वन आपण कम्प्लीट करत जायचं. टोटल पहिल्यांदा इनिशियली काय करावं लागेल? हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं. आता डायमेन्शन आपल्याला माहित आहे.
हे डायमेन्शन सगळे विजिबल आहेत का? इथून दिसतात का? वरून तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतात का? दिसत No, नसले sir. तर काय? नाही सर. ठीक आहे, आपण ह्या ठीक आहे, ही इमेज आपण काय करूया, कंटिन्यू करूया. तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचे. ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्या फर्स्ट. पहिल्यांदा पोझिशन फायनलाइज करायला पाहिजे आपल्याला. कुठली पोझिशन, फ्रंट व्ह्यू कुठे ड्रॉ करायचा, टॉप व्ह्यू कुठं आणि साइड व्ह्यू कुठं. आता हा कुठला फ्रंट व्ह्यू आहे? फ्रंट व्ह्यू इकडून ड्रॉ करायचा. कुठला साइड व्ह्यू आहे हा? साइड व्ह्यू कुठला आहे? लेफ्ट हँड साइड. करेक्ट. लेफ्ट हँड साइड व्ह्यू राईटला ड्रॉ करायचा, म्हणजे राईटला या ठिकाणी स्पेस ठेवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला दोन पॅरामीटर्स यूज करायचे. 143 इज द लेंथ अँड हाईट 50 mm. मग 143 mm, एक्झॅक्टली 143 mm. बघा कुठे येतं 143. तर या पॉइंट पासून 143 mm, एक्झॅक्टली 143 mm मार्क करायचं. ओके, अँड देन टेक 5 mm. तर इथून काय करायचं, 143 जिथं होतं तिथून 5 mm घ्यायचं. असे दोन पॉइंट मार्क केले या ठिकाणी. ओके, ड्रॉ द व्हर्टिकल लाईन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल लाईन. आणि राहिलेल्या या पोर्शन मध्ये इकडे काय करायचं आहे, तर इथे येणार आहे तुमचा साइड व्ह्यू येणार आहे. साइड व्ह्यू मध्ये काय लागणार आहे, 48 mm लागणार आहे. ते शॉर्ट आहे त्यामुळे तिथे तो बसतो, ड्रॉ करतात. टोटल हाईट आता या ठिकाणी 5 mm साठी गॅप. ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. ओके, इथपर्यंत ड्रॉ केला का सगळ्यांनी? Yes, sir. ड्रॉ करून घ्यायचं. 5 mm चा गॅप सफिशियंट आहे. जर कोणाला वाटत असेल एक्स्ट्रा गॅप पाहिजे, 1 सेंटीमीटर पाहिजे, तर ते तुमच्या स्केचबुक मध्ये बसणार नाही. मिनिमम गॅप काय करायचं, ऑफसेट लाईन जे आहे ते बरोबर 5-5 mm साठीच घ्यायचे. हे सगळ्या व्ह्यू मध्ये 5 mm, म्हणजे इथे 5 mm का घेतलेला आहे, कारण व्ह्यू डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू व्यवस्थित ड्रॉ करता आला पाहिजे. तर आता याच्यामध्ये फर्स्ट फ्रंट व्ह्यू मध्ये टोटल लेंथ किती सांगितले, 143. 143 mm साठी काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं 143. 143 and height of the object is 50 mm. Height of the object is 50 mm. Height of the object 50 mm. Draw the faint line. ओके, तर एवढ्या ब्लॉक मध्ये तुमचं काय असणार आहे, तर फ्रंट व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट, याचा फ्रंट व्ह्यू असणार आहे. ओके, तर बेस कशावरती रेस्ट आहे, फर्स्ट याच्यामध्ये चेक करा. चेक करत असताना पहिल्यांदा काय करायचं, डायरेक्ट कुठलाही पार्ट ड्रॉ करून चालणार नाहीये. तर पहिल्यांदा सिलेंड्रिकल पार्ट पासून आपण स्टार्ट करूया. सिलेंडर कुठे आहे, एक्झॅक्टली बॅक एंड पासून किती mm वरती हे फाइंड आउट करायचं. तर हे 15 mm आहे आणि त्याचा सेंटर 36, म्हणजे बघा 36 and 15, टोटल 51 mm काय करायचं, आपल्याला बॅक एंड पासून 51 वरती पहिल्यांदा व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, म्हणजे तुम्हाला सिलेंडरचा व्हर्टिकल ऍक्सेस मिळणार आहे. तो कसा घेतला, तर हे 15 mm रेडियस अप टू द सेंटर, अँड फ्रॉम दॅट सेंटर टू सेंटर डिस्टन्स इट इज गिवन 36 प्लस 15, 51. सो फ्रॉम बॅक एंड, आता आहे असंच, आता मी बॅक एंड का म्हटलेलं आहे, इकडून पण घेता आला असतं, म्हणजे बॅक एंड कुठं आला, तर इकडून आला बॅक एंड.
इथं येणार आहे तो ऑब्जेक्ट. जर मी या ठिकाणी आहे असं प्लेस केला तर हा पोर्शन कुठे येणार आहे, तो या साईडला इथे येतो. म्हणजे ऑब्जेक्ट हा इथनं असा आहे असा पिकअप करून मी इथं जर ठेवायला गेलो तर त्याचा फ्रंट व्ह्यू इथं मला ड्रॉ करायचा आहे. तर याचा हा बॅक एंड जो पोर्शन आहे तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे. हा पोर्शन इथे येणार आहे. सिलेंडर बरोबर मध्ये या ठिकाणी येणार आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेट आणि सी शेप जो फर्स्ट पार्ट आहे या ठिकाणी दाखवलाय तो या ठिकाणी येणार आहे. ओके, तर बॅक एंड पासून सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी काय केलं, 15 mm पहिल्यांदा ऍक्सिस किंवा सेंटर लाईन, ही जी सेंटर लाईन आहे व्हर्टिकल ती पहिल्यांदा मार्क करायची. ती किती mm वरती आहे, 51. ओके, सो टेक 51 mm डिस्टन्स. एक्झॅक्ट 51 mm वरती मार्किंग करायचं. and draw the vertical center line. ओके, सेंटर लाईन ड्रॉ करायचे. आता व्हर्टिकली तो सिलेंडर डायमीटर, आउटर डायमीटर किती दिलेला आहे त्याचा, 48. सो टोटल 48 mm साठी काय करायचं आहे, 24 रेडियस, 24 mm डायमीटर 48 साठी मार्किंग करून घ्यायचं. ओके, ड्रॉ व्हर्टिकल फेंट लाइन्स. फेंट लाइन्स का, कारण की बाकीचे देखील पार्ट्स ड्रॉ करायचे. हा 48 डायमीटर साठी 2 फेंट लाइन्स ड्रॉ केलेले आहेत. ओके, नेक्स्ट तसंच बॅक एंडला जर बघितलं तर या ठिकाणी जी प्लेट आहे, या ठिकाणी 2 प्लेट दिलेल्या आहेत. त्या प्लेट बघा, टॉप एंड पासून खाली किती mm घ्यायचं, 15 mm घ्यायचं. हे डिस्टन्स पहिल्यांदा बॅक एंड ह्या प्लेट या ठिकाणी व्हर्टिकल लाईन ही आउटर डायमीटर साठी आहे. पेन्सिल नाही त्यामुळे थोडस डार्क ड्रॉ करतो. तर हे ह्या बॅक एंडला, तर हा पार्ट जो आहे तो कुठे येणार आहे, तर या पोझिशनला येणार आहे, इथे येणार आहे. कप जसा असतो चहाचा तसं त्याचे कान जे असतं ते या पद्धतीने असतं, त्या पद्धतीने तसं जर इमॅजिन केलं तर हा पोर्शन जो आहे तो या एंडला इथं असं दिसणार आहे. ओके, तर त्याची पोझिशन काय सांगितले, टॉप फेस पासून, सिलेंडरच्या टॉप फेस पासून तो पोर्शन किती mm खाली आहे, तर 15 mm खाली आहे आणि तिथून तो स्टार्ट होतो. ओके, तिथून ही जी रेडियस आहे, ही रेडियस किती आहे, 15 mm आहे. ओके, आउटर रेडियस ही दिलेली आहे, ही 15 दिलेली आहे. म्हणजे हे 15 mm घ्यायचं आहे आणि तिथून सेंटर लाईन तुम्हाला किती वरती मार्क करायची, ही सेंटर लाईन 15 mm वरती. म्हणजे टोटल किती mm येणार आहे, 30 mm. हॉरिझॉन्टल सेंटर लाईन किंवा त्या ठिकाणी मिड पोर्शन जो आहे तो किती वरती येणार आहे, 30 mm वरती येणार आहे. ओके, सेंटर लाईन ड्रॉ केलेली आहे. फ्रॉम सेंटर लाईन, तर सेंटर लाईन जिथे घेतलेली आहे त्या सेंटर लाईन पासून काय करायचं, तर हाफ सर्क्युलर पोर्शन हॅव्हिंग रेडियस 15 mm. 15 mm रेडियस आहे. हे डिस्टन्स किती असणार आहे, व्हर्टिकल सेंटर लाईनचं डिस्टन्स. आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. व्हर्टिकल सेंटर लाईन साठी फ्रॉम एंड टू द सेंटर पॉइंट डिस्टन्स 15 mm. ते देखील मार्क करून घ्यायचं, 15 mm. ओके, सेंटर पॉइंट मिळाला. नेक्स्ट, यूज द कंपास. कंपास यूज करायचा आणि डायरेक्ट काय करायचं, रेडियस 15. आता हे किती mm आहे, 15 mm आहे. सेंटर पॉइंट पासून एंड पॉइंट 15 mm आहे. देन ड्रॉ द हाफ सर्कल. ओके, हाफ सर्कल ड्रॉ करायचं. नेक्स्ट, इंटरनल होल डायमीटर 14. रेडियस किती असणार आहे, 7 mm. टेक 7 mm डिस्टन्स. एक्झॅक्टली 7 mm डिस्टन्स घ्यायचा आणि सर्कल ड्रॉ करायचं. तो विजिबल असणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. ओके, नेक्स्ट
Draw the horizontal line, connect to the vertical cylinder. Vertical cylinder ला कनेक्ट करायचं. ओके, तर हा फ्रंट पोर्शन विजिबल असणार आहे. मधला स्लॉट जरी असला तर त्या ठिकाणी ते लाईन्स इनविजिबल असल्या तर त्या विजिबल लाईनच्या बॅक एंडला असणार आहेत. त्यामुळे परत ते डॉटेड लाईन्स वरती काय आलेले आहेत, थिक लाईन्स आलेले आहेत. परत रिड्रॉ करायची गरज नाहीये. आता या ठिकाणी बघितला तर सिलेंडर मध्ये या ठिकाणी दोन एजेस जनरेट झालेले आहेत. ओके, होल साठी आपण ज्या पद्धतीने ड्रॉ करत होतो तसं या ठिकाणी काय करावं लागेल, स्लॉट जो जनरेट झालेला आहे तर त्यासाठी त्या डॉटेड लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. त्या टॉप व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर आपण ड्रॉ करायचे फ्रंट व्ह्यू मध्ये. त्याच्यासाठी नेक्स्ट पार्ट जो आहे तो रिप डायरेक्टली घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिल्यांदा काय करावं लागेल, फ्रंट एंडचा पोर्शन, कारण की दोन्ही पार्ट जे आहेत ह्या पार्टला कनेक्टेड आहेत. म्हणजे हा पार्ट ड्रॉ केल्यानंतर मग आपण हे दोन्ही पार्ट काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. ओके, तर टँजेन्शियली या दोन्ही पार्टला रिब ही हॉरिझॉन्टल प्लेट कनेक्टेड आहे. ओके, सो फर्स्ट वी रिक्वायर्ड टू कम्प्लीट दिस पार्ट, देन रिब, मग रिब कम्प्लीट करायचं. ओके, सो फर्स्ट एंड पोर्शन कम्प्लीट करायचं. फर्स्ट एंडला बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे 16 mm दिलेलं आहे. तो फ्रंट व्ह्यू मधून बघत असताना आपल्याला काय दिसणार आहे, एक रेक्टँगल दिसणार आहे. तर हे टोटल डायमेन्शन काय दिले, एंड टू सेंटर पॉइंट डिस्टन्स 16 अँड आउटर रेडियस इज 18 mm. म्हणजे टोटल किती mm झाले, 34. कारण की 16 प्लस 18 म्हणजे 34 mm वरती काय असणार आहे, 16 mm वरती सेंटर पॉइंट असणार आहे आणि तिथून 18 mm वरती व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. सो टेक 34 mm, ड्रॉ द फेंट लाईन. एकदम फेंट लाईन ड्रॉ करायचे, कन्स्ट्रक्शन लाईन. टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, आता ह्या हाईट किती असणार आहे याची, टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 20 mm. ओके, 20 mm हाईट असणार आहे. सो टेक 20 mm साठी मार्क करून घ्यायचा, तो ब्लॉक प्रिपेअर करायचा या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी हा ब्लॉक या ठिकाणी प्रिपेअर केलेला आहे. तो ब्लॉक म्हणजे काय असणार आहे, रेक्टँग्युलर ब्लॉक हा दिसणार आहे. ओके, तर आता ह्याला टँजेन्शियल ती जी रिब आहे, ही रिब काय दिलेली आहे, 5 mm गॅप, टॉप एंड पासून 5 mm गॅप ठेवलेला आहे. टॉप एंड पासून 5 mm गॅप ठेवायचा आहे. ओके, 5 mm गॅप ठेवून या ठिकाणी रिब असणार आहे. टँजेन्शियल कुठं असणार आहे हे माहित नाहीये, आणि त्याची थिकनेस किती दिली आहे, 10 mm दिलेली आहे. सो अगेन टेक 10 mm, रफली ड्रॉ केलेलं आहे. हे फ्रंट टॉप व्ह्यू कम्प्लीट झाल्याशिवाय कम्प्लीट करता येणार नाही. बऱ्याच वेळा काय असं होतं, फ्रंट व्ह्यू जरी असला तरी टॉप व्ह्यू कम्प्लीट करावा लागतो आणि मग फ्रंट व्ह्यू कम्प्लीट करावा लागतो. तर दोन रफ लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. ओके, आणि या ठिकाणी काय असणार आहे, तर पर्टिक्युलरली रिब जे आहे, रिब बघा या ठिकाणी रिब कुठं स्टार्ट होते, फर्स्ट या ठिकाणी जो सी इथून स्टार्ट होते आणि इथे एंड होते रिब. ओके, सो डायरेक्टली वी कॅन कनेक्ट रिब पोर्शन या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. रिब साठी मी फक्त हायलाइट करतो या ठिकाणी. ओके, रिब पोर्शन हायलाइट केलेलं आहे. आता याच्यामध्ये फ्रंट एंडला जो पार्ट दाखवलेला आहे, आता इनविजिबल पार्ट आपण याच्यातले कम्प्लीट करायचे वन बाय वन. तर फर्स्ट एंड पासून स्टार्ट करूया. याच्यामध्ये काय असणार आहे, ही कॅव्हिटी असणार आहे. ही कॅव्हिटीसाठी काय केलेलं आहे, 16 mm वरती सेंटर लाईन आणि या ठिकाणी हाफ सर्कल घेतलेला आहे. तर या हाफ सर्कल साठी एकच डॉटेड लाईन येणार आहे. ओके, सो दॅट इज अ इनविजिबल पार्ट. सो फर्स्ट मार्क for center line, that is a 16 mm, and draw the vertical center line. Then internal half circle radius 8 mm. So take 8 mm distance
8 mm डिस्टन्स घ्यायचा आणि व्हर्टिकल डॉटेड लाईन ड्रॉ करायची. हाफ सर्कल साठी व्हर्टिकल डॉटेड लाईन ड्रॉ करायची. ओके, व्हर्टिकल डॉटेड लाईन ड्रॉ केल्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे तो देखील आपण या ठिकाणी कम्प्लीट करूया. नेक्स्ट सिलेंडर मध्ये येतं, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे सिलेंडर मध्ये, सो होल हॅव्हिंग डायमीटर 24, सो 12 mm फॉर वन साइड, 12 mm. आता दुसऱ्या साइडला या ठिकाणी डॉटेड लाईन ड्रॉ करायची नाहीये, कारण की त्या ठिकाणी काय स्लॉट आहे. वन साइड साठीच काय करावं लागेल, 12 mm साठी डॉटेड लाईन ड्रॉ करावं लागेल. स्लॉट साठी नंतर ड्रॉ करायचं. सो टेक एक्झॅक्टली 12 mm and draw the dotted line, vertical dotted line. Okay. रिबचा पोर्शन, हॉरिझॉन्टल प्लेट जी आहे ही प्लेट ती टँजेन्शियल कुठेपर्यंत आहे ही टॉप व्ह्यू मध्ये समजणार आहे, त्यामुळे ते आपण काय ठेवलेलं आहे तसंच ब्लँक ठेवलेलं आहे. ओके, फ्रंट व्ह्यू समजला का सगळ्यांना? हॅलो. येस सर. हा, डायमेन्शन आपण नंतर देऊया सगळ्यात शेवटी. आता तर टॉप व्ह्यू साठी आपण परत काय करायचं, तेच रेफरन्स लाईन यूज करायचे आहेत. मीटर यूज करायचे आहेत, विड्थ आणि लेंथ. हाईट दिसणार नाही टॉप व्ह्यू मध्ये. ऑलरेडी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर आपण लेंथ घेतलेली आहे फ्रंट व्ह्यू मध्ये, त्याचाच रेफरन्स आपण काय घेतलं, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. आणि टोटल विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट इज 48. सो मार्क एक्झॅक्टली 48, 48, 45, 46, 47, 48. ओके, दोन्ही एंडला काय करा, 48 वरती मार्किंग करा. ओके, तर याच्यामध्ये तुमचा टॉप व्ह्यू असणार आहे. आता ऑब्जेक्ट बघा, ऑब्जेक्ट कसं आहे, दॅट इज अ सिमेट्रिकल. बरोबर ह्या ठिकाणी सेंटर लाईन ही जी दिसते, ओके, फ्रॉम दिस सेंटर लाईन द ऑब्जेक्ट इज सिमेट्रिकल. ऑब्जेक्ट पासून ऑब्जेक्ट मध्ये जे सेंटर लाईन गेलेलं आहे, सो दिस ऑब्जेक्ट इज सिमेट्रिकल फ्रॉम सेंटर लाईन. या सेंटर लाईन पासून दोन्ही साईडला जर बघितला तर कट मधून केल्यानंतर तो सिमेट्रिकल होईल का? तेली अनिकेत, येस ऑब्जेक्टला इथून येस सर. हा इथून कट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट कसा सिमेट्रिकल आहे, त्यामुळे सेंटर लाईन टॉप व्ह्यू मध्ये आपण काय करूया, टोटल 48 mm घेतलेलं आहे विड्थ. सेंटर लाईन किती mm वरती घ्यावं लागेल, 24. दोन्ही साईडला 24 mm वरती एक्झॅक्ट मार्क करून घ्या. 24 mm सेंटर लाईन साठी मार्क केलेलं आहे 24 mm. एक लॉंग डॅश आणि मध्येच डॉट घ्यायचा आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सेंटर पॉइंट मिळेल. कशात सेंटर पॉइंट मिळाला, तर या ठिकाणी 2 सेंटर पॉइंट मिळतील. तर हे सेंटर पॉइंट कशासाठी युज करायचं, तर सर्कल वगैरे असेल तर त्यासाठी आपण फ्रंट व्ह्यू मध्ये जिथे ड्रॉ केलं होतं तिथून ते कम्प्लीट करायचं. तर फर्स्ट व्हर्टिकल सिलेंडर साठी आपण काय करूया, पहिल्यांदा या ठिकाणी व्हर्टिकल सिलेंडर डायमीटर किती होता, 48 होता. त्याच्यावरून विड्थ आली होती, म्हणजे हे 24 mm घेतलेलं आहे. डायरेक्ट 24 mm साठी आपण काय करू शकतो, रेडियस कंपास मध्ये घेऊन काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं.
सर्कल ड्रॉ करायचं एक्झॅक्टली 24 mm रेडियस, 48 डायमीटर. इंटरनल होल बघा, आता इंटरनल होल साठी जी डॉटेड लाईन घेतली, आता इथे रेडियस परत याची गरज नाहीये. सो ड्रॉ द फेंट लाईन, रेफरन्स या ठिकाणी मिळेल. तर इंटरनल होल हॅव्हिंग डायमीटर 24, रेडियस 12 mm. हे 12 mm आहे. आपण 12 mm साठी डॉटेड लाईन दाखवली होती फ्रंट व्ह्यू मध्ये. सो टेक 12 mm अँड ड्रॉ द सर्कल. आता तो सर्कल पूर्ण ड्रॉ करायचा का? ऍक्च्युली इथे ड्रॉ करताना चुकलेलं आहे थोडं. काय चुकलेलं आहे? तर या ठिकाणी गॅप ठेवायला पाहिजे होता. हा देखील काय करायचं नाही, कनेक्ट करायचं नाहीये. मध्ये गॅप आहे, या ठिकाणी स्लॉट आहे. स्लॉट किती mm चा दिलेला आहे तो? 6 mm चा स्लॉट आहे. ओके, यू कॅन सी हियर. So 6 mm slot exactly present from center line, 3 mm for one side, 3 mm for other side. हा दोन्ही साइडला 3 mm वरती आहे. मग 3 mm साठी काय करावं लागेल? ऑफसेट लाईन्स ड्रॉ करायच्या 3 mm एक्झॅक्टली. स्केलचा यूज करायचा आहे आणि 3 mm फॉर वन साइड, 3 mm फॉर अदर साइड साठी काय करायचं? मार्किंग करून घ्यायचं अँड ड्रॉ द फेंट लाईन्स. त्या एंड पर्यंत तशाच एक्सटेंड करायच्या. 3 mm साठी घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर सर्कल ड्रॉ करायला घ्यायचं. असं म्हणजे सिक्वेन्स कसं आहे, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना देखील बऱ्याच वेळा मागे पुढे होऊ शकतो. ओके, नेक्स्ट या ठिकाणी काय असणार आहे? तर ह्या एजेस जनरेट झालेला असणार आहे. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय विजिबल असणार आहे? हा सिलेंड्रिकल पोर्शन विजिबल असणार आहे. ओके, हा सिलेंडरचा टॉप पोर्शन विजिबल असणार आहे. तसाच शेप या ठिकाणी दिसायला पाहिजे. सो एंड पार्ट, आता या ठिकाणी दोन एजेस आहेत, 3 mm फॉर वन साइड, 3 mm फॉर अदर साइड. सो कनेक्ट इट. एंडला काय करायचं? कनेक्ट करायचं. ओके, नेक्स्ट. तसेच या ठिकाणी दोन प्लेट्स आहेत. ओके, 2 प्लेट्स हॅव्हिंग थिकनेस 10 mm. 10 mm साठी काय करायचं? मार्किंग करून घ्यायचं. कुठून 10 mm आहेत? तर 3 mm जे घेतलेलं आहे, 3 mm साठी जे ऑफसेट घेतलं होतं तिथून परत 10 mm साठी मार्किंग करायचं. दोन्ही साइडला 2 पॉइंट मार्क केलेत. ओके, 10 mm. देन ड्रॉ द फेंट लाईन्स. ओके, फेंट लाईन्स ड्रॉ केला. हे 10 mm डिस्टन्स आहे. इथे हे 10 mm आहे. सेंटर पासून 3 mm आणि तिथून परत 10 mm, म्हणजे टोटल सेंटर लाईन पासून ही जी एज येणार आहे ती 13 mm साठी येणार आहे. तर ही फर्स्ट प्लेट झाली. तशीच सेकंड प्लेट असणार आहे. फर्स्ट प्लेट ड्रॉ केली, तशी सेकंड प्लेट. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहेत? दोन रेक्टँगलच दिसणार आहेत. ओके, या दोन प्लेट झाल्या. टॉप व्ह्यू मधून हा पोर्शन विजिबल असणार आहे. सेम त्याला आता होल आहे, तर या ठिकाणी तो काय दिसतो? फ्रंट व्ह्यू मधून दिसतो, टॉप व्ह्यू मधून दिसणार नाही. सो फॉर दिस वी कॅन ड्रॉ द डॉटेड लाईन्स फॉर इनविजिबल पार्ट. इनविजिबल पार्ट साठी डॉटेड लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. आता ते होल जे आहेत, तो रेडियस किती आहे त्याची? 14. ऑलरेडी तर 7 रेडियस घेऊन आपण काय केलं? 14 डायमीटरचा होल ड्रॉ केलेला आहे, सर्कल ड्रॉ केलेला आहे. त्याचा रेफरन्स काय करायचा? एज रेफरन्स घेऊन तिथं डॉटेड लाईन्स फॉर फर्स्ट प्लेट आणि सेकंड प्लेट. टोटल किती डॉटेड लाईन्स येणार आहेत? 4. ओके, तर 4 डॉटेड लाईन साठी काय करायचं आहे? फर्स्ट एजचा रेफरन्स घ्यायचा आहे. देन ड्रॉ द डॉटेड लाईन फॉर फर्स्ट प्लेट, सेकंड प्लेट. सिमिलर वे, take the reference of other edge and draw the dotted line for the other side. ओके, हे झालं इनविजिबल पार्ट. आता याच्यामध्येच जर चेक केला तर या ठिकाणी काय, तर हा पोर्शन जो आहे कशाचा? प्लेटचा पोर्शन काय होतो? थोडासा या ठिकाणी सिलेंड्रिकल पोर्शन आहे, त्यामुळे इथं आत आलेला आहे. तो इथे एज वरती इथंच थांबवलेला आहे, परंतु तिथून थोडा पुढे वरती आलेला आहे. तो काय करायचा? फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायसाठी
तर हे असं फ्रंट व्ह्यू मध्ये याचा रेफरन्स घ्यायचा आहे. हे एजेस इथे येऊन टच झालेले आहेत, त्यामुळे इथं दाखवत असताना तो थोडा राहिलेला आहे, तर त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे आणि ह्या लाईन्स काय करायच्या, एक्सटेंड करायच्या. ओके, एक्सटेंड केल्यानंतर या ठिकाणी काय जनरेट होणार आहे, तर एज जनरेट होणार आहे. तर ही एज अशी जनरेट होणार आहे आणि ही मध्ये जी लाईन ड्रॉ केली ग्रीन कलरची ती कशी असणार आहे, डॉटेड असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये जी एज जनरेट झालेली असणार आहे या ठिकाणी एज नसणार आहे, ती दिसणार नाहीये. ओके, हा पोर्शन इकडून बघितल्यानंतर काय दिसणार आहे, हा याला अटॅच केलेला दिसणार आहे. तर एंड पोर्शन जिथं टच झालेलं आहे तिथून काय घेतलं, याचा रेफरन्स घेतला आणि त्या लाईन्स काय घेतल्या, एक्सटेंड केल्या. टॉप व्ह्यू कम्प्लीट झाल्यानंतर फ्रंट व्ह्यूचा हा पोर्शन इथला कम्प्लीट झाला. ओके, हे समजलं का सगळ्यांना? येस सर. ओके, तर हा फर्स्ट पार्ट इथला कम्प्लीट झालेला आहे. तसंच आता याच्यामध्ये या ठिकाणी स्लॉट साठी आता या ठिकाणी एजेस जनरेट झाले होते असे म्हटलं, या ठिकाणी डॉटेड लाईन एक येणार आहे. त्याचा रेफरन्स आता इथून घ्यायचा, टॉप व्ह्यू मधून घ्यायचा आणि वरती डॉटेड लाईन ड्रॉ करायचा. तर त्या दोन्ही डॉटेड लाईन एकाच ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे डॉटेड लाईन टॉप टू बॉटम घ्यायचं. ओके, तर या ठिकाणी अशी ही डॉटेड लाईन जनरेट होणार आहे. नेक्स्ट ती कुठली ड्रॉ केली, तर ह्या दोन एजेस जे आहेत त्या इनव्हिजिबल आहेत फ्रंट व्ह्यू मधून, त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये इथे एक डॉटेड लाईन आता ऍड केली. त्याची पोझिशन आपल्याला आता या ठिकाणी समजली. नेक्स्ट आता काय राहिलेलं आहे, तर पहिल्यांदा हा पार्ट इथला फर्स्ट पार्ट कम्प्लीट करून त्याला टँजेन्शियल काय तर प्लेट आहे. ही टँजेन्शियल आहे ना, डायरेक्टली ड्रॉ करू शकत नाही रिपचा आणि प्लेटचा पोर्शन. त्याच्यासाठी पहिला हा पार्ट कम्प्लीट करावा लागेल आणि नंतर मग हे दोन्ही पार्ट कम्प्लीट करावे लागतील. त्यामुळे मेजर जे पार्ट असतात, जे प्लेट सपोर्टिव्ह प्लेट असते किंवा रिप असते, हे सगळ्यात शेवटी घ्यायचं. त्याच्यामध्ये मेजर जे कॉम्पोनंट असतात ते पहिला घ्यायचे. म्हणजे फर्स्ट हा कॉम्पोनंट घेतला, लार्ज कॉम्पोनंट, सेकंड हा घेतला, मग थर्ड हा आता घेतोय मी. ओके, थर्ड पार्ट साठी इथं काय करायचं, या पार्ट साठी टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला हा सेंटर पॉईंट मिळालेला आहे, सेंटर पॉईंट. सो फर्स्ट वी रिक्वायर टू ड्रॉ द रेडियस. 8 mm चा रेडियस घेऊन हाफ सर्कल ड्रॉ करायचा आणि 18 mm चा रेडियस घेऊन दुसरा सर्कल ड्रॉ करायचा. सो वी कॅन टेक द रेफरन्स फ्रॉम फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूचा रेफरन्स घ्यायचा आहे. टेक द रेफरन्स फ्रॉम फ्रंट व्ह्यू. ह्या दोन्ही डॉटेड लाईन्स ड्रॉ केल्यात. सो फर्स्ट पॉइंट जो आहे तो रेडियस आतला 8 mm साठी हा हाफ सर्कल आणि दुसरा आहे तो सेकंड फॉर 18 mm 18 साठी. असे दोन हाफ सर्कल ड्रॉ करायचे. टॉप व्ह्यू मध्ये हा असा सी शेप दिसणार आहे. ओके, आणि एजेस काय करायचे, एंड पर्यंत एक्सटेंड करायचे त्या. तर हा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, याला टँजेन्शियल आता काय येणार आहे, रिब हॉरिझॉन्टल प्लेट येणार आहे. हॉरिझॉन्टल प्लेट पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचे. हॉरिझॉन्टल प्लेट कशी आहे, टँजेन्शियल आहे. कुठं, ह्या सर्क्युलर पोर्शनला आणि सिलेंड्रिकल पोर्शनला. सो ड्रॉ द टँजेन्शियल लाईन. दोन्ही एंडला असणार आहे आणि जिथं टच झाले तिथून काय करायचं, फेंट वर्टिकल लाईन्स ड्रॉ करायचे. म्हणजे एक्झॅक्ट त्याची लोकेशन सापडते आपल्याला. तर ती एक्झॅक्ट सेंटर पासून आहे आणि इथं देखील बघा टँजेन्शियल पोर्शन जो आहे तो कुठपर्यंत असणार आहे, ह्या एंड पर्यंत एक्सटेंड करायचं. म्हणजे
आता या ठिकाणी फ्रंट व्ह्यू मध्ये या दोन्ही लाईन डार्क लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. थोडा एंड पोर्शन कर्व करायचा. ओके, हा पोर्शन आता कम्प्लीट केला आपण. इथून टँजेन्शियल साठी काय केला, रेफरन्स लाईन फेंट लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आणि इथून स्टार्ट होते आणि इथं एंड होते. म्हणून इथं स्टार्ट झालेलं आहे आणि इथं एंड झालेलं आहे. ही फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. रेफरन्स घेतला याचा. ओके, तर इथं साईडला थोडस कर्व करायचं. आता राहिला कुठला पोर्शन, रिपचा पोर्शन राहिला. टॉप व्ह्यू मध्ये रिप आपल्याला दिसणार आहे. हा पोर्शन दिसणार आहे. थिकनेस 10 mm, सेंटर लाईन पासून 5 mm फॉर वन साइड, 5 mm फॉर अदर साइड. स्टार्ट कुठं होणार आहे, इथं स्टार्ट होणार आहे. तर 5 mm फॉर वन साइड अँड 5 mm फॉर अदर साइड मार्किंग करून घ्यायचं. फर्स्ट सेकंड, म्हणजे ती कुठे स्टार्ट होते, इथं स्टार्ट होते आणि इथं एंड होते. म्हणजे इथं एंड होणार आहे. ह्या एंडला इथं स्टार्ट झाले, इथं एंड झाले. ओके, so draw the rib part having 10 mm thickness. ओके, सिंपल आहे. ते बघताना प्रॉब्लेम थोडासा म्हणजे कसा वाटतो, एकदम प्रॉब्लेम बघितल्यानंतर किचकट वाटतो. परंतु जेव्हा तुम्ही सिंपल वन बाय एक एक पार्ट त्याला सेपरेट आउट करून जेव्हा ड्रॉ करायला घेता तेव्हा तो एकदम सिंपल असतो. हा झाला फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू झाला ह्या ऑब्जेक्ट साठी. बघा टॉप व्ह्यू मध्ये तसंच दिसतो काय, टॉप व्ह्यू मध्ये हा सी शेप दिसणार आहे. सी शेप आहे. इथला पोर्शन दिसतो तो तसाच शेप आहे त्या ठिकाणी. दोन्ही साईडला सिमेट्रिकल आहे, त्यामुळे ऍक्सिसच्या दोन्ही साईडला मध्ये रिप आहे, तर रिप दिसते या ठिकाणी. हा मोठा या ठिकाणी सिलेंडरचा पोर्शन दिसणार आहे, मध्ये स्लॉट आहे. तर या ठिकाणी सिलेंड्रिकल पोर्शन मध्ये स्लॉट आहे आणि बॅक एंडला 2 प्लेट आहेत आणि त्याच्यामध्ये होल आहे. ते होल आहे तो इनविजिबल आहे, त्यासाठी आपण काय केलंय, याच्यावरती डॉटेड लाईन. मध्ये स्लॉट असल्यामुळे मटेरियलच नाहीये, त्यामुळे तिथे कंटिन्यू राहणार नाही, त्यामुळे डॉटेड लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. आता याच्यावरती डायमेन्शन द्यायचे तेवढे राहिले. डायमेन्शन नंतर जेव्हा पहिल्यांदा साइड व्ह्यू कम्प्लीट करूया. हे समजलं का सगळ्यांना, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू? येस सर. येस सर. ओके, अजून काय राहिलेलं काय याच्यात, विजिबल इनविजिबल पार्ट न दिसण्यासारखं? अजून काही आहे का? फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये काय राहिले का नाही राहिले? तर साइड व्ह्यू मध्ये आपल्याला 2 पॅरामीटर्स यूज करायचे. कुठले 2 पॅरामीटर्स? फर्स्ट वन इज द हाईट. आता इथून हाईट आपण डायरेक्टली घेऊ शकतो आणि विड्थ फ्रॉम द टॉप व्ह्यू. विड्थ किती? 48, म्हणजे 50 बाय 48 चा या ठिकाणी ब्लॉक प्रिपेअर करून घ्यायचा. सो प्रिपेअर दॅट ब्लॉक. फर्स्ट ड्रॉ द 45 डिग्री लाईन. 45 डिग्री लाईन ड्रॉ करायचे. टेक द विड्थ फ्रॉम टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मधून विड्थ काय करायचे, ट्रान्सफर करून घ्यायचे. ओके, 48 बाय 50. टोटल हाईट किती आहे सिलेंडरची? 50 mm आहे. टोटल हाईट 50 mm. तर 50 mm साठी लाईन ड्रॉ करून घ्यायचे. आता ह्याच्यात बरेचसे पार्ट इनविजिबल असणार आहे, थोडासा क्रिटिकल असणार आहे साइड व्ह्यू. वन बाय वन कम्प्लीट केलं की इझिली ड्रॉ करता येईल. पहिल्यांदा सेंटर लाईन देखील मार्क करून घ्या. सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे. .48 टोटल विड्थ आणि 50 mm टोटल हाईट. म्हणजे हा काय असणार आहे, इथे रेक्टँगल. तो डायरेक्टली आपण काय बघतो, सगळ्यात मोठा पार्ट याच्यामध्ये काय असणार आहे, सिलेंडरचा पोर्शन असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा सिलेंडर आउटर एजेस काय करायचे, सिलेंडर पहिल्यांदा मार्क करून घ्यायचं. फर्स्ट मार्क द सिलेंडर. आता सिलेंडर पहिल्यांदा मी काय करतो, 48 डायमीटर आणि 50 mm हाईट साठी या ठिकाणी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतो सिलेंडरचा पार्ट. ओके, बॅक एंडचे दोन्ही प्लेट इनविजिबल असणार आहेत, होल इनविजिबल असणार आहे, हा सगळा पोर्शन इनविजिबल असणार आहे. फ्रंट एंडला इथे 2 रेक्टँगल दिसणार आहेत. सेंटर पासून 16 mm दोन्ही मधला गॅप सांगितलेला आहे.
तर टेक 8 mm फॉर वन साइड, 8 mm फॉर अदर साइड अँड 20 mm हाईट. म्हणजे पहिल्यांदा रफ मध्ये काय करायला लागेल, 20 mm हाईट घ्यायचे. ते आता फ्रंट व्ह्यू मधून घेऊया आपण. 20 mm हाईट साठी घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर काय करायचं, सेंटर पॉइंट पासून एक्झॅक्टली सेंटर लाईन पासून दोन्ही मध्ये गॅप किती mm चा दिलेला आहे, 16 mm चा. टोटल 36 आहे. ओके, so 16 mm means 8 mm for one side, 8 mm for other side. आणि 36 सांगितलेलं आहे. ओके, तर याची थिकनेस किती येणार आहे, या दोन्हीची थिकनेस किती येणार आहे बघा, चेक करा, थिकनेस मेजर करा त्याची. इथून 7 mm साठी मार्क करायचं. 8 mm. हा, 8 mm साठी. तर दोन रेक्टँगल दिसणार आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये, सॉरी साइड व्ह्यू मध्ये. हे दोन रेक्टँगल कुठले दिसत आहेत, तर हे पोर्शन, हा पोर्शन दिसणार आहे साइड व्ह्यू मध्ये. ओके, आणि तशीच या ठिकाणी काय असणार आहे, रिबचा पार्ट जो असणार आहे, रिब देखील या ठिकाणी ड्रॉ करायचा. रिब साइड व्ह्यू मध्ये बघताना फक्त एवढाच पोर्शन दिसणार आहे. ओके, तर रिबचा पार्ट झालेला आहे. नेक्स्ट, एक्झॅक्टली सेंटरला या ठिकाणी काय दिसणार आहे, सॉरी, हा मधला प्लेटचा पार्ट झाला. तर रिबचा पोर्शन काय, तर 10 mm ऍक्सिसच्या दोन्ही साईडला 5 mm 5 mm वरती रिब मार्क करून घ्यायचं आहे. टेक 5 mm फॉर वन साइड, 5 mm फॉर अदर साइड, ड्रॉ द टू लाईन्स. आता ह्या दोन्ही लाईन्स ड्रॉ करायच्या. तुम्ही प्रोजेक्शन हे घेऊ शकता, इथून प्रोजेक्शन घेतला तर ह्याच लोकेशनला येणार आहे. स्टार्टिंग पॉईंट इथे मिळतो, स्टार्टिंग पॉईंट इथे बघितला तर हे दोन्ही मॅच होतं. स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रिब ह्या टॉप एंडला इथे स्टार्ट होतं आणि एंड कुठं होतं, इथे एंड होतं. आणि हे प्रोजेक्शन घेतला की बरोबर रिबची पोझिशन या ठिकाणी येते. ओके, नेक्स्ट, आता इंटरनल सिलेंडर मध्ये इंटरनल होल जो आहे तो किती डायमीटरचा आहे, 24. म्हणजे 12 mm फॉर वन साइड, 12 mm फॉर अदर साइड. ड्रॉ द डॉटेड लाईन फॉर इनविजिबल सिलेंडर. 12 mm for one side, 12 mm for other side, and draw the dotted line throughout the cylinder. आता हे इंटरनल होल साठी झाला, डायमीटर 24 साठी झाला. तर त्याचबरोबर या ठिकाणी हे जे दोन स्लॉट साठी जे एजेस जनरेट झालेले आहेत त्यासाठी देखील डॉटेड लाईन ड्रॉ करावे लागतील, कारण त्या एजेस साइड व्ह्यू मधून दिसत नाही आहेत, तर त्या देखील इनविजिबल असणार आहेत. तर त्या देखील दोन डॉटेड लाईन्स येणार आहेत. ते किती mm वरती येणार आहेत, गॅप कितीचा दिला होता, 3 mm फॉर वन साइड, 3 mm फॉर, हा करेक्ट, 3 mm साठी व्हर्टिकल डॉटेड लाईन थ्रू आउट घ्यायचा आहे, कारण तसा तो कट केलेला आहे, थ्रू आउट आहे. तर या ठिकाणी डॉटेड लाईन येणार आहे, 3 mm साठी डॉटेड लाईन. ओके, तर त्या दोन डॉटेड लाईन्स ज्या आहेत आता ज्या ड्रॉ केल्या ते कशासाठी आहेत, तर इंटरनल स्लॉट तो फ्रंट व्ह्यू मधून साइड व्ह्यू मधून इनविजिबल आहे इकडून बघत असताना. ओके, आता याच्यामध्ये अजून काय राहिलेलं आहे, हा पोर्शन फ्रंटचा झाला. बॅक एंडला ह्या दोन्ही काय काय असणार आहेत, दोन्ही प्लेट जे आहेत ते इनविजिबल आहेत. तर त्याचं लोकेशन फाइंड आउट करून ते देखील त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं. तर ते देखील दाखवताना कसे दाखवायचे आहेत, तर पहिल्यांदा फेंट लाईन्स ड्रॉ करा. पेन्सिलने ड्रॉ करत असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर एक्झॅक्ट लोकेशन साठी पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करा आणि टॉप व्ह्यू मधून काय करायचं, प्रोजेक्शन घ्यायचे.
पहिल्यांदा एक प्लेट साठी घ्या. ती एक प्लेट या ठिकाणी कुठं स्टार्ट होते आणि कुठे एंड होते या ठिकाणी दिसेल तुम्हाला. म्हणजे ती इथं स्टार्ट होते आणि इथं एंड होते. तर या ठिकाणी डॉटेड लाईन्स कुठल्या किती येणार आहेत बघा. तर या ठिकाणी तो डॉटेड लाईनचा एक ब्लॉक प्रिपेअर होणार आहे. तर थोडस तुम्हाला कन्फ्युज होईल. हे तुम्ही काय करा, मी एकच फक्त ड्रॉ करून दाखवतो. तर हा डॉटेड असणार आहे, साइड व्ह्यू मधून दिसणार नाहीये. साइड व्ह्यू मधून दिसणार नाही आणि ह्याच्यामध्ये परत होल जो आहे त्याचे डॉटेड लाईन्स येणार. तर इथे डॉटेड लाईन्स असणार आहेत हॉरिझॉन्टल. त्यामुळे मोस्टली या अशा क्रिटिकल ऑब्जेक्ट मध्ये दोनच व्ह्यू ड्रॉ करायला सांगतात. साइड व्ह्यू समजला का तुम्हाला? हॅलो. येस सर. हा, मी इनविजिबल पार्ट सगळेच ड्रॉ केलेले नाही, त्यामध्ये फक्त हा एक प्लेटचा पार्ट राहिलेला आहे, तो इथे या साईडला येतो. इथं पहिल्यांदा एकच ड्रॉ केलेला आहे. ओके, सो गिव्ह द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स देखील द्यायचे. So outer diameter 48, internal diameter 24, (16) and 36. Total height 20 mm. ओके, डायमीटर दिलेलं आहे, हाईट दिलेली आहे या ठिकाणी. डिस्टन्स 16 mm. फ्रंट एंड पासून डिस्टन्स हे 16 mm आहे. ओके, इंटरनल होल डायमीटर 14 mm. and radius, outer radius 15 mm. Radius 15 mm दिलेले. Okay, so also give the some dimensions in. काय करतो मी, डायमेन्शन देतो ते टोटल हाईट okay. So this is the final answer. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि तुमचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू कुठला झाला, लेफ्ट हँड साइड व्ह्यू जो राईटला ड्रॉ केलेला. ओके, समजलं का सगळ्यांना? ओमकार, हो सर. बाकीचे कोण रिप्लाय देत नाहीत, बाकीच्यांना समजलं नाही का? समजले सर. ओके, तर आता याच्यामध्ये ह्या चॅप्टर मध्ये हा जो चॅप्टर आहे तो आता या ठिकाणी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आज संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण आयसोमेट्रिकचे बेसिक स्टार्ट करायचे. तर तुम्हाला आणि काय ऑर्थोग्राफिक मध्ये काय समजलेलं नाहीये किंवा प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह केल्याशिवाय समजणार नाहीये.
ऑर्थोग्राफीचं क्वेश्चन बँक जे दिलेलं आहे, तर आज परत अनेकदा तुम्हाला काय सांगतोय, तर असाइनमेंट हे झाला पार्ट, याचा झाला लेक्चरचा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. तर असाइनमेंट बद्दल बऱ्याच जणांनी अजून असाइनमेंट सबमिट केलेलं नाहीये. तर त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी मी परत एकदा लास्ट चान्स म्हणून आज काय करतो, सगळ्या असाइनमेंटच्या डेट मी एक्सटेंड करतो. काय सांगतो, सगळ्या डेट एक्सटेंड करतो. ज्यांचं पेंडिंग राहिलेलं आहे त्यांनी देखील सबमिट करायचं आहे. ओमकार, अनिकेत, सुमित, वेदिका, वाजिदा, हा येस सर. ऐकू येतं का? येस सर. हा येते सर. हा हा Yes, sir. तर तुमच्या जर तुमचा ग्रुप असेल, तुमचा फ्रेंड सर्कल असेल, ज्यांनी सबमिट केलेलं नाहीये त्यांना देखील सांगा की जर सबमिट केलेलं नसेल तर त्यांच्यासाठी लास्ट चान्स आहे. आज तर बुधवार आहे, 2 दिवस मी डेट एक्सटेंड करतो, म्हणजे एक शुक्रवारपर्यंत काय करायचं आहे, तर राहिलेल्या पाठीमागच्या ज्या असाइनमेंट आहेत त्या शुक्रवारपर्यंत किंवा ह्या सॅटर्डे पर्यंत तुम्ही काय करायचे आहेत, फ्रायडे किंवा सॅटर्डे पर्यंत डेट एक्सटेंड केली जाईल 2-3 दिवसासाठी. तर त्याच्यामध्ये त्या कम्प्लीट करायच्या आणि अपलोड करायच्या. आणि जे करणार नाही त्याचे डायरेक्ट मार्क मी CA1 ला आणि CA2 ला डायरेक्ट 0 मार्क कन्सिडर करणार आहे. ओके, तर ते देखील त्यांना सांगा 0 मार्क कन्सिडर होतील. कुठेही मी मार्क एक्सटेंड करत बसणार नाही. शीट, एक्सेल शीट जशी सॉफ्टवेअरला त्या टीचमेंटला जनरेट होते तशीच डाउनलोड करून घेणार आहे. तर बरेच जण डेट चेंज करून देखील सबमिशन करतात. ती नावं इथं घेत नाही मी, ते देखील आहे माझ्याकडे लिस्ट. त्यामुळे डेट एक्सटेंड करून वगैरे किंवा डेट चेंज करून, मोबाईलच्या सिस्टीमचे डेट चेंज करून सबमिशन जे करतात, डायरेक्टच बोलतोय मी, असं काहीतरी चुकीचं करू नका. कारण मी ज्या दिवशी तुम्ही सबमिट करता, लास्ट डेट असते त्या 10 वाजल्यानंतर जे नंतर सबमिट करतात ते सगळे सापडतात ना त्याच्यामध्ये. लक्षात येते का? तर 5 तारीख डेट होते आणि 10 वाजता टायमिंग होतं. त्या टायमिंगच्या आधी ज्यांनी सबमिट केलेलं आहे त्याचा आकडा माझ्याजवळ आहे, आणि त्याच्यानंतर जे सबमिट केलेलं आहे ते देखील मला मेसेज येतो, कोण कधी सबमिट केलंय, किती वाजता सबमिट केलं, किती मिनिटानंतर सबमिशन नंतर केलेलं आहे, ते देखील सबमिशन येतं. तर असं काय समजू नका की सरांना काय माहितच नाहीये किंवा त्यांना काय समजतंय लेट सबमिशन केलं तरी. तर सगळं समजतं. मी फक्त नावं घेत नाही याच्यामध्ये, आणि ते काय मला त्याच्यावरती बोलायचं पण नाहीये. त्यामुळे दिलेल्या डेटमध्ये सबमिशन करा. डेट परत परत वाढवून देऊन, आणि राहिलेले तुमच्या कुठल्या तर फिफ्थचे देखील आणि फिफ्थ शीट आणि फिफ्थ असाइनमेंटचे देखील आता ते असाइनमेंट आणि शीट क्रिएट करतोय, त्याच्यावरती देखील काय करायचं आहे, येत्या 8 दिवसात म्हणजे पुढच्या मंगळवारपर्यंत किंवा बुधवारपर्यंत तुम्ही ऑर्थोग्राफिकचे शीट कम्प्लीट करायचे आणि ते देखील त्याच्यावरती अपलोड करायचं. ओके, आणि कुणाला काही शंका आहेत का? सबमिशन बाबतीत ऑर्थोग्राफिकचं कुणाला काय समजलेलं नाही असं का, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम समजलेला नाहीये, तर ते प्रॉब्लेम काय करा, प्रॉब्लेम मला व्हॉट्सअपला तुम्ही सेंड केला किंवा कुठल्या याच्यावरती रिव्हिजन, आपण रिव्हिजन परत एकदा घेणारच आहोत. त्याच्यामध्ये एका दुसरा अनेकदा प्रॉब्लेम होऊन जाईल, तर त्याच्यामध्ये काय समजलं नसेल तर मला डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. ऑर्थोग्राफिक सगळं समजलं का सगळ्यांना? येस सर. येस सर. Yes, sir. बाकीचे कोणच रिप्लाय देत नाही, 2-3च मेंबर रिप्लाय देतात. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये सगळ्यांना समजलं का? Yes, sir. येस सर. सुमित, अनिकेत, प्रथमेश, येस सर. 4 जणांची समजले. नाव, अक्षता, श्रुती. ओके, काही अडचण असेल तर विचारा. आणि त्याच्यामध्ये बरेचसे बुकमध्ये त्याचे सोल्युशन आहेत. तुम्ही जेवढे प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह कराल तेवढे, आता ह्याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक मध्ये काय महत्वाचं आहे, तर ऍक्च्युली तुम्ही जेवढे प्रॉब्लेम काय कराल, सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेमचे आन्सर बघाल आणि ते टॅली कराल. तर फ्रंट व्ह्यू इथं दिलाय, फ्रंट व्ह्यू असाच, इथं हा रेक्टँगल का दिसतो, तो सिलेंडरचा आहे. बॅक एंडला प्लेट आहे, ती इथं अशी दिसते, तर इथं ही अशा पद्धतीने आहे. तर हे कसं प्रोजेक्शन ड्रॉ केलं. डॉटेड लाईन कशासाठी ड्रॉ केले, तर इंटरनल होल आहे त्याच्यासाठी डॉटेड लाईन ड्रॉ केलेली आहे. प्लेट या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल प्लेट आहे, तर या ठिकाणी फ्रंट एंडला हा पोर्शन आहे, आणि या ठिकाणी रिब आहे. हे नुसतं बघून समजत नाही, तर ऍक्च्युली तुम्ही काय करा, सॉल्व्ह केलेलेच प्रॉब्लेम तुम्ही जर सॉल्व्ह केला तर त्यामधून तुम्हाला काय होतंय, तर त्यामध्ये इमॅजिनेशन तुम्हाला जास्त करता येतं. आणि जेवढे जास्त प्रॉब्लेमचे तुम्ही सोल्युशन बघाल तेवढे तुम्हाला काय करता येईल,
प्रॉब्लेम इमॅजिन करता येईल की त्याचं सोल्युशन फ्रंट व्ह्यू मध्ये कसं दिसणार, तो टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसणार आणि साइड व्ह्यू मध्ये कसं दिसणार, त्यातला व्हिजिबल पार्ट कुठला आणि इनव्हिजिबल पार्ट कुठला. त्यामुळे मी जरी 100 प्रॉब्लेम, मला ठीक आहे, मला सगळं सोल्युशन ड्रॉ करता येतं. तुम्ही नुसतं जर रफली ड्रॉ करत असाल तर तसं करू नका. विथ डायमेन्शन जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तेवढे प्रॉब्लेम मात्र मन लावून आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा. विथ डायमेन्शन सॉल्व्ह करा. उगाच काहीतरी सॉल्व्ह करायचं आहे म्हणून सॉल्व्ह करू नका. काय अडचण असेल तर मला विचारा. तर तुम्ही स्वतः जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल विथ डायमेन्शन तेवढं तुम्हाला जास्त इमॅजिनेशन होत जाईल ते, आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. सेम आयसोमेट्रिक देखील तसंच आहे. याच्या बरोबर अपोजिट तुम्हाला आता काय दिलेलं असणार आहे आयसोमेट्रिक बद्दल, तर आयसोमेट्रिकचे तुम्हाला 3 व्ह्यूज किंवा 2 व्ह्यूज दिलेले असणार आहेत. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू दिलेला असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, हा व्ह्यू क्रिएट करायचा आहे. एवढा क्रिटिकल नसतो, ह्याच्यापेक्षा जरा सिंपल असणार आहे. तर ह्याच्या बरोबर अपोजिट जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू दिलेला असणार आहे. तो साइड व्ह्यू लेफ्ट हँड साइड व्ह्यू असेल किंवा आयदर राईट हँड साइड व्ह्यू असेल. ओके, आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू क्रिएट करायचा आहे. बरोबर अपोजिट जायचं आहे. तुम्ही इकडून काय केला, याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू ड्रॉ केला. हे 2 डायमेन्शनल व्ह्यूज. याला 2 डायमेन्शनल का म्हटलेलं आहे, बिकॉज ऑफ वी कॅन यूज द 2 डायमेन्शन्स. आता फ्रंट व्ह्यू मध्ये बघितलं तर 2च डायमेन्शन यूज केले. कुठले कुठले डायमेन्शन यूज केले श्रुती, आशुतोष? फ्रंट व्ह्यू मध्ये कुठले 2 डायमेन्शन यूज केले? हाईट अँड लेंथ अँड हाईट. हा, करेक्ट. म्हणून याला काय म्हणायचं, 2 डायमेन्शनल व्ह्यूज म्हणायचं. इथं देखील 2 डायमेन्शनच यूज केले. एक म्हणजे विड्थ यूज केली आणि लेंथ यूज केली टॉप व्ह्यू मध्ये. साइड व्ह्यू मध्ये 2च डायमेन्शन यूज केले. कुठले यूज केले, हाईट आणि विड्थ यूज केली. दीज आर दी 2 डायमेन्शनल व्ह्यूज. आणि हा 3D व्ह्यू म्हटलेला आहे. 3D का, कारण की याच्यामध्ये लेंथ देखील आहे, विड्थ देखील आहे आणि हाईट देखील आहे. तर 3D व्ह्यूज म्हणजेच आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. कशावरून प्रिपेअर करायचं, तर दिलेल्या ऑर्थोग्राफिक व्ह्यू वरून आता उलट जायचं आहे. आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू प्रिपेअर करायचा. तर याच्यासाठी तर तुम्हाला बेसिक जे लागतं, ह्या व्ह्यू वरून इकडे जायचं. ते बेसिक आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करूया, आज लगेच चालू करत नाही. तर ऑर्थोग्राफिकचा हा प्रॉब्लेम असून दे किंवा आणखी जे असतील क्वेश्चन बँक दिलेले आहेत, प्रत्येक पेजवरचा असाइनमेंट तुम्हाला एक्स्ट्रा काय दिलेलं नाही आहेत. एवढे प्रॉब्लेम जर तुम्ही सगळे लेक्चरला जर प्रेझेंट असतील आणि ते प्रेझेंट असलेले लेक्चरचे जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, 8 प्रॉब्लेम आणि ते शीट आणि असाइनमेंटचे 4, म्हणजे जवळपास 12 प्रॉब्लेम होतात. एवढे व्यवस्थित मन लावून सॉल्व्ह केले असतील ना, तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि तरी देखील प्रॅक्टिस हवी असेल तर क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर प्रत्येक 8 पेजेस आहेत क्वेश्चन बँक मध्ये. वर्ड फाईल तुम्हाला एक दिलेली आहे ना, सगळ्यांनी डाउनलोड करून घेतली का ती? येस सर. हा, तर त्यातले Yes, काय sir. करायचे, हा ओके. तर त्या वर्ड फाईल मधले प्रत्येक पेजवरचे 8 पेजेस आहेत. 8 पेजेस मधले प्रत्येक पेजवरचा एक एक प्रॉब्लेम जरी तुम्ही सॉल्व्ह केला, म्हणजे जो अनसॉल्व्ड आहे, न बघता काय करायचं, तो सॉल्व्ह करून बघायचा. सॉल्व्ह करून बघा तो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. जो आतापर्यंत घेतलेला नाही असा प्रॉब्लेम काय करायचं, सॉल्व्ह करायला घ्यायचा. म्हणजे ते तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला की तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली कसं इमॅजिनेशन करता येईल, फ्रंट व्ह्यू कसा दिसणार, टॉप व्ह्यू कसा दिसणार, इनव्हिजिबल पार्ट कुठं असणार आहे. तर ह्या गोष्टी काय करा, जर प्रॅक्टिस झालेली नसेल तर त्यातले प्रॉब्लेम काय करा, 8 पेजेस आहेत त्यावरचे काय करा, कुठल्याही एका पेजवरचे 1-2 प्रॉब्लेम घ्या. पहिले 4 पेजेस आहेत थोडेसे सिम्पल आहेत आणि शेवटचे 4 पेजेस आहेत थोडेसे कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट आहेत. तर पहिल्या 4 मधले 1-2 घ्या, शेवटच्या 4 मधले 1-2 घ्या आणि तसे एक्स्ट्रा सॉल्व्ह केले तरी चालतील. ओके, तर सगळ्या असाइनमेंटच्या डेट मी आज परत एक्सटेंड करतोय 2 दिवसांसाठी. आणि 5व्या शीटसाठी आणि 5व्या असाइनमेंटसाठी 8 दिवस वेळ दिलेला आहे. 4च प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. कुठलेही 4 सांगितलेले आहेत. त्याचा व्हिडिओ, युट्यूब व्हिडिओ अवेलेबल आहे. एक सिंपल आणि एक क्रिटिकल असाइनमेंटसाठी, ज्याच्यामध्ये रिब येईल, होल येईल, डॉटेड लाईन्स, त्याच्यामध्ये काय येईल, हॉरिझॉन्टल प्लेट, सिलेंड्रिकल पार्ट येईल. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. घेतला तर सिंपल एकदम ब्लॉक घ्यायचं नाहीये, ज्याच्यामध्ये कुठेही होल किंवा त्याच्यामध्ये सर्क्युलर पार्ट नाहीये किंवा रिब नाहीये, असे पार्ट घ्यायचे नाहीये. एक सिंपल घ्या, एक क्रिटिकल घ्या. शीटला देखील तसंच आणि असाइनमेंटला देखील तसंच काय करायचं, प्रॉब्लेम घ्यायचे आणि 4 प्रॉब्लेम काय करायचे आहेत, युट्यूबवरचे घेऊन ते सॉल्व्ह करायचे. ओके, आणि कुणाला काय शंका आहेत का? आज लेक्चर थांबूया का इथंच? Yes, sir. ओके सर. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला प्रेझेंट राहा. आयसोमेट्रिक चालू करायचं आहे. आणि बाकीच्या मेंबर्सना देखील सांगा, ज्यांनी असाइनमेंट सबमिट केले नाही, तुमचे मित्र कोण असेल त्यांना देखील सबमिट करायला सांगा. ओके, ठीक आहे, थँक्यू.